आज ना जिल्हा परिषदेच्या मुलांसोबत थोडं बालपणात जाऊया काय? चला. ही फक्त गडांची नावे नसून ही आहे मुलांची एकजूट. हुतात्मा दत्ताराम भाऊ कोंडे शाळेचं निसर्गरम्य वातावरणातील वनभोजन, मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांची चाललेली धडपड. शाळेमधील प्रत्येक मुलाला वनभोजनातील खेळांमध्ये स्पर्धांमध्ये भाग घेता यावा यासाठी माता पालकांचा सुद्धा मोठा मोलाचा सहभाग असतो आणि याच गोष्टीमुळे मुलं वनभोजनाचा आनंद घेऊ शकतात. माता पालकांनी बनवलेल्या जेवणावर यथेच्छ ताव मारून सर्व मुलं दुसऱ्या इनिंगसाठी म्हणून सज्ज झाली. एकेकाळी बंद पडत असलेली शाळा शिक्षकांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने आज तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपलं नाव लौकिक कमवत आहे. शिक्षण पूर्ण करून ही मुलं जेव्हा आयुष्याच्या रंगमंचावर वावरताना दिसतील तेव्हा ही नक्कीच घाबरणार नाही, कारण त्यांचा पायाच असा भक्कम केलेला आहे. शाळेच्या अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा या शाळेचा नाव लौकिक आहे. आज त्यांना अभिमान वाटेल जे जे या शाळेतून शिकून पुढे गेले. आता हे सर्व पाहून कोणाकोणाला आपल्या बालपणातील वनभोजनाची आठवण झाली त्याने कमेंट करून नक्की सांगा.